प्रिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन चिली। तर चला सुरुवात करूया। इथे मी 400 ग्रॅम एवढे बोनलेस चिकन घेतले आहे आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊ शकता। मी अशा प्रकारे याचे काप केले आहे। सर्व चिकनचे काप झाल्यानंतर आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 2 चमचे एवढा मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचे पीठ, थोडासा ब्लॅक पेपर, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस, 1 चमचा एवढा आलं लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा एवढा बेडगी मिरची पावडर मसाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। 1 अंड बाइंडिंग येण्यासाठी। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे हलवून घेऊया आणि एक अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात। इथे कढईमध्ये तेल गरम करायला मी ठेवले आहे। आता यामध्ये चिकनचे पीस आपण तळून घेणार आहोत। पहिल्यांदा मी मोठा गॅसवरच हे तळत आहे, मग थोडासा मीडियम फ्लेम मी करणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व चिकनचे पीस तळून घ्यायचे आहे। चिलीचा मसाला तयार करण्यासाठी इथे आपण 2 चमचे एवढे रेड चिली सॉस, 1 चमचा एवढा सोया सॉस, 1 चमचा एवढा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा एवढा कॉर्नफ्लॉवरचे पीठ हे मिश्रण ॲड करून घेत आहे। इथे तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतले आहे आणि 4-5 मिरच्या आपण फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर 2 मी मोठ्या ढोबळ्या आणि कांदा चौकोनी शेपमध्ये कापून घेतले आहेत, त्याही फ्राय करून घेणार आहे। मग अशी तयार केलेला मसाला आपण यामध्ये घालून घेत आहोत। याऐवजी तुम्ही रेडीमेड मसालाही वापरू शकता। थोडंसं ब्लॅक पेपर, चवीपुरते मीठ। सर्व मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर आपण तळून घेतलेले चिकनचे पीस यामध्ये घालून घेणार आहोत। हे बघा, आपली चिकन चिली रेडी झालेली आहे। एकदम क्रिस्पी आणि मुलांनाही आवडेल अशी चिकन चिली झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।